महायुतीमधील आणखी एक वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। रवींद्र चव्हाण विरुद्ध रामदास कदम यांच्यामध्ये शाब्दिक वॉर सुरू झालेली आहे। मंत्री रवींद्र चव्हाण हे कुचकामी आहेत, चमकोगिरी करण्यात व्यस्त असतात अशा प्रकारची टीका रामदास कदम यांनी ठाण्यातील मेळाव्यातून केलेली आहे। रामदास कदम अडाणी माणूस आहे अशा प्रकारचा पलटवार त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी केला आहे। फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आंबे सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नको कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। हा कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील, कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही। कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय? आम्ही सण किती, आम्हाला पण सण मर्यादा आहेत। मला माहिती आहे आपण दाखवणार आहात आणि बोलणार आहात की युतीमध्ये रामदास कदम यांनी देखील युती असताना देखील घरचा आयोग दिला। ही बातमी तुम्ही आता देणार आहात, मला ती कल्पना आहे, पण माझा नाईलाज आहे त्याला। 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते। काय उपटली बोलायला ना, मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणी वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा। रवी चव्हाण आहे।